ते म्हणतात ना, गावाकडची लोक खूप प्रेमळ असतात. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे सगळेजण आहेत. तर आपण मंदिराचं बाहेरचं जे कोरीव काम आहे ते आपण पूर्ण आता कव्हर करू. पक्षी सारखा विश्रामगडाचा वरचा टॉपचा व्ह्यू ड्रोननी जर घेतला ना, तो जटायू पक्षी सारखा दिसतो. अच्छा, तर ती पण एक हिस्ट्री. आणि त्याच्या पुढे गेलं कडलं की टाके देतो. पार्वती मातेनं सीतेचं रूप घेतलं, रामासमोर उभी राहिली, मग रामाने माता म्हणून दर्शन घेतलं. राम काय फसले नाही. आम्हाला इकडे जायचंय लेफ्टला. लेफ्टला तिथून आम्हाला परत इकडे यायला लागेल. 4 किलोमीटरवर तुम्ही गेले का एक तीर्थ भेटेल तुम्हाला, महादेवाचं तीर्थ. अच्छा मित्रांनो, आपण पहिल्या स्पॉटवरून दुसऱ्या स्पॉटवर जायला सुरुवात केलेली आहे. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. तर पुढचा स्पॉट पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि इथलं लोकेशन तुम्ही चेक करा. या लोकेशनला आपण व्हिडिओला स्टार्ट केलेली आहे. आजूबाजूचा व्ह्यू चेक करा. हा रस्ता सरळ पुढे विश्रामगडाकडे पण जातो, बरोबर ना दादा? या आपल्या बाईक्स. तर चला आता इथून पुढे निघूया. दादा आपलं नाव काय? नारायण सतगिरी. अच्छा, काय गुरु कुठे? आजाद तिकडे आहे का? चला मित्रांनो, सुंदर असा स्पॉट आहे. आता इथून निघूया पुढे. तर दादांनी पण आपल्याला बरंचसं गाईड केलं, कसं जायचं, काय जायचं मंदिरापर्यंत. चला आता जाऊया पुढे. मित्रांनो, आता थोडासा घाट सेक्शन आहे म्हणून मी लगेच कॅमेरा ऑन केला. आजूबाजूचा व्ह्यू पण चेक करा, जबरदस्त सुंदर, क्या बात आहे. राईट साईडचा व्ह्यू चेक करा मित्रांनो, सुंदर. डोंगरांवर सगळ्या विंडमिल आहे. सुंदर अशी बाईक राईड होते. वा वा वा, क्या बात आहे. वर विंडमिल सगळ्यात जवळ इकडची डोंगरावरची. छान व्ह्यूज आपल्याला आजूबाजूला बघायला मिळत आहे. घाट सेक्शन पण आहे. पावसाळ्यात या ठिकाणी काहीतरी वेगळीच मजा असेल. बघा ना, सुंदर विंडमिल. मिलिंद सर आपल्या पुढे चालताय, त्यांची पार्कमॅन. आता थोडं हाईटला आपण आलेलो आहे. घाट चढायला सुरुवात झालेली असल्या कारणामुळे सुंदर असे व्ह्यूज एन्जॉय करत आपली बाईक राईड करतोय मित्रांनो आपण. पाडळी गाव इथून 5 किलोमीटर आहे. क्या बात है. इथे घाटामध्ये आपल्याला देवीचं मंदिर बघायला मिळतं. मित्रांनो, इथं श्री रेणुका माता प्रसन्न मंदिर, मस्त मंदिर आहे एकदम. मंदिराला लॉक पण आहे, त्याच्यामुळे वर जाऊन उपयोग नाही. सुंदर असं मंदिर आपल्याला या घाटामध्ये बघायला मिळते. आणि समोरचा व्ह्यू चेक करा. आपण दर्शन घेऊ रेणुका मातेचं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. चला तर मग, मजा येणार आहे पुढच्या प्रवासात, कारण रस्ताच आपण असा पकडला आहे. चलो भेटूया पुढे. मित्रांनो, आपण रेणुका मातेचं दर्शन करून आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आणि मस्त असा व्ह्यू आपल्याला इथून विंडमिलचा वरती बघायला मिळतोय. आजूबाजूला बऱ्यापैकी जंगल आहे, पण रहदारी आहे. रस्त्यावरून गाड्या वगैरे येत आहेत. मित्रांनो, आपल्याला ज्या स्पॉटवर जायचंय ते विचारत चाललोय, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतोय. तो पण स्पॉट खूप सुंदर आहे. मिलिंद सर खराब रस्ता असल्यामुळे थोडे मागे पडलेत. रस्ता मध्ये खूप खराब आहे. मित्रांनो, मेन रस्ता सोडून थोडा आतल्या बाजूला आपण उजव्या हाताला वळालोय. आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय, ठाणगाव म्हणून एक गाव आहे, त्या रस्त्याने आपल्याला जायला लावलंय. काही मागे लोक भेटले होते आपल्याला. तर आता आपण ठाणगावचा रस्ता पकडलाय
रस्त्याची कंडिशन काहीशी अशी आहे, रस्त्यांची कामं चालू आहे इकडे. चला भेटूया आता थोडं पुढे. मित्रांनो आपण इथे थोडे चिप्स वगैरे घ्यायला थांबलो होतो. हे कुठलं गाव आहे दादा? ठाणगावला. तर आपल्याला दादांचं दुकान आहे. आपल्याला दादांनी चिप्स वगैरे दिले, पाण्याची बाटली घेतली आणि दादांनी इथं बरीचशी माहिती दिली. वॉटरफॉल कुठला म्हणत होते ते तुम्ही? सावरगाव तळे. पाणी असेल तर वॉटरफॉल दिसेल. आणि पुढे तर विश्रामगडावरच आहे रस्ता जायला. आणि आम्हाला कुठे जायचं आता? आम्हाला इकडे जायचंय लेफ्टला. तिथून आम्हाला परत इकडे यायला लागेल. 4 किलोमीटरवर तुम्ही गेले का एक तीर्थ भेटेल तुम्हाला, महादेवाचं तीर्थ. अच्छा. दर सोमवार तिथं कोड्यांचं स्पॉट ते आंघोळीला येतात तिथं. तिथून पुढे 4 किलोमीटर गेले तुम्हाला टाकरी म्हणून गावी पुराण मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. जो 3.5 विद्या शक्तीपीठामधलं वणी नंतर त्याचा नंबर. ओके. वणीच्या देवीची बहीण ती. ओके. हो. आणि विश्रामगडाला परत इकडून यावं लागेल. इथून यावं लागेल. इकडून गेले विश्रामगडाला जाताना तुम्हाला हे लागेल, सोमठाणा म्हणून तीर्थ लागेल पहिलं. तिथं जिवंत पाणी 12 महिने पाणी राहतं. तिथून पुढे गेले विश्रामगड. विश्रामगडाचं पुराण नाव, श्रीराम युगातलं नाव जटवी पहाड. जटवी पहाडावर जटवी पक्षींचा वास होता. त्याचा वरून जर तुम्ही ड्रोननी जर बघितला, जटवी पहाडासारखाच आकार. ओके. ते आहे ना मॅप मध्ये दिसतं ते. आणि त्याच्यानंतर मागे गेलं सर्व तीर्थ टाकेत. तिथं जटायू पक्षाचं आणि रावणाचं व्हिडिओ आहे आपल्या ह्याच्यात. तर सर्व तीर्थ टाकेतलं शेवटचं पाणी. काय म्हटलं? धन्यवाद दादा, माहिती दिल्याबद्दल फार फार आभारी आहे. धन्यवाद. मित्रांनो आपण त्या दादांच्या दुकानापासून थोडं पुढे आलो आणि आपल्याला एक सुंदर असं ब्रिजवरून बघायला मिळतोय व्ह्यू पाण्याचा. मस्त एकदम सुंदर. आणि इथून काय 3-4 किलोमीटरवर आपल्याला जायचं आहे ते ठिकाणी. मध्ये आपल्याला जेवण पण करायचं. आपण घरून डबे आणले. तर चला निघूया आता पुढे. मित्रांनो आपण स्पॉटवर जाता जाता आता भूक तर लागली होती. घरून डबे वगैरे आणले ते. त्या दुकानातून आपण चिप्स वगैरे घेतले होते. तुम्ही बघितलंच होतं त्या दादांच्या दुकानातून. आणि त्यांनी आपल्याला सुंदर असं ठिकाण डबा खायला सुचवलं होतं. एक मोठं असं वडाचं झाड आहे, भलं मोठं. आणि इथं खंडोबाचं मंदिर आहे, जय मल्हार. आता झाड, या गाड्या बाजून एक जबरदस्त. आता इथले आपण डबे वगैरे उघडलेले आहेत आपले मस्त. या जेवायला मित्रांनो मस्तपैकी. आपण इथं आता जेवण करूया. या इथं आपल्या गाड्या, हा समोरचा व्ह्यू. भेटूया जेवण झाल्यावर. मित्रांनो आपलं असं छानपैकी जेवण करून आता आपल्याला जिथं जायचं आहे त्या स्पॉटला निघालं. इथून 1-2 किलोमीटरवर आहे फक्त. खूपच सुंदर असं ठिकाण आहे ते. तिथं आपल्याला जेवताना एक बाबा भेटले होते. त्यांनी त्या स्पॉटबद्दल खूप माहिती दिली आणि त्या जागेला काय महत्त्व आहे ते पण समजावून सांगितलं. तर चला भेटूया आता डायरेक्ट स्पॉटला. श्री जगदंबा माता प्रवेशद्वार श्री क्षेत्र टाहा कारी या मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आणि याची खूप मोठी हिस्ट्री आहे. तर ती काय, जर गुरुजी वगैरे भेटले त्या मंदिराला काय महत्त्व आहे ते पण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण. तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपण मंदिरापर्यंत पोचलो आहे. आतमध्ये गुरुजी असतील तर मंदिराची हिस्ट्री त्यांच्याकडनं नक्की जाणून घेऊ. असं म्हणतात की गडावरची आई सप्तशृंगी माता त्यांची ही बहीण आहे. आणि सुंदर असं प्राचीन मंदिर आहे. इकडं आपल्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. इकडं काही लोक बसले पण आपल्याला माहिती देऊ शकतील. ॲक्च्युली गुरुजी आपल्याला भेटले मंदिराच्या बाहेरच. ही जे मंदिर आहे सर्वसाधारण म्हणजे असं पांडवांनी बांधल्यावर सांगतात. पांडवांनी? हो. अच्छा. तर रामचंद्र प्रभू ज्यावेळेस सीतेला रावणाने चोरून नेलं ना, त्यावेळेस पहिल्यांदा रामचंद्र सीताहरण झालं होतं. सीताहरण झालं त्यावेळेस पहिल्यांदा या परिसरात आलेले. अच्छा. झाडांना दगडांना कवळं मारायची, सीता शोक करायची. अच्छा. भगवान शंकर पार्वती आकाश मार्गाने चालले असताना त्या रामचंद्र प्रभूला पार्वती म्हटली, शंकराला पार्वती म्हटली. रामचंद्र प्रभू ते
तुम्ही त्यांचं ध्यान स्मरण करता आणि ती एका स्त्रीसाठी उभी झाली. झाडांची अशी शोक करतात, सीता सीता हाका मारतात. भगवान शंकर म्हणले ते बाह्य रूपाने, अंतरूपाने काय तसे व्याकुळ नाही आहे. पार्वती मातेनं सीतेचं रूप घेतलं, रामासमोर उभी राहिली. मग रामाने माता म्हणून दर्शन घेतलं. राम काय फसले नाही. मग हा याच परिसरात पट्टा किल्ला या परिसरातून पुढे गेलेले ते असं. आणि मंदिराचं काय असं म्हणतात का सप्तशृंगी आईची बहीण आहे? हा सांगतात. आता पूर्वीचे लोक, आता मंदिरात प्राचीन होतं, जंगलातच हे मंदिर होतं, नंतर लोकवस्ती झाली. अच्छा, खूप प्राचीन मंदिर आहे. प्राचीन. आता आमच्याकडे म्हणजे असं का रामदास स्वामींचं असं होतं, 5-10 घरं जरी असली छोटीशी वाडी तरी तिथे हनुमंताची स्थापना करायची, भक्ती करायला लावायची. पण मग इथं कोणीच नव्हतं, हे जंगलच होतं आणि जंगलामध्ये मंदिर होतं. पण मग जंगलाच्या आधारानं काही तुळजापूरून आलेत लोक गाय चारण्यासाठी. मग त्यांनी बघितले मंदिर आहे. मग मंदिराच्या असल्यामुळं ते एक जण इथं राहिला, एक जण सांगवीला गेला. मग तो इथं राहिला, तो एक झाला, एक खंडे एकटा राहिला म्हणून एक खंडे. सांगवीला गेला, त्याने गाय तिकडे चारल्या, तळ फाकला गाय, तसं काय मग तो तळपडीला. ओके, म्हणजे या मंदिराची थोडक्यात माहिती दिली त्याबद्दल आपले फार फार आभारी आहे. आता आम्ही आतमध्ये येऊन दर्शन घेतो. बाबावर माझं घ्या नाही, माझा घ्या. बाबा पण गुरुजी पण येत आहेत ना मध्ये? येत आहे, मध्येच येत आहे. नमस्कार. इकडे ते काय म्हणतात मित्रांनो, आपला गुरुजींनी एकदम सुंदर अशी माहिती दिलेली आहे. आणि आतमध्ये आपल्याला ते मंदिराचे दर्शन पण घडवून आणतायत. ते स्वतः आपल्यासोबत येतात आतमध्ये. मिलिंद सर पण आलेले आहेत. तर आता छानपैकी आपण मंदिरात दर्शन घेऊ. खूप जुनं मंदिर आहे. आतमध्ये कोरीव काम बघा ना मित्रांनो, जबरदस्त. पिलर किती आहेत, जबरदस्त आहेत पिलर. अरे बाप रे, मूर्त्या सुद्धा आहेत. खूपच छान. नाही शाडी कधी चालू नाही. अच्छा, ते गेट उघडत आहे. मिलिंद सर, धन्यवाद. खूपच सुंदर दर्शन झाले गुरुजी. मन एकदम तृप्त झालं दर्शन घेऊन. मित्रांनो,
जगदंबाईचं मस्तपैकी आपण दर्शन करून आता गुरुजींनी आपल्याला खूप छान माहिती वगैरे दिली आणि आपलं आजपर्यंत दर्शन घडवून आणलं, त्याच्याबद्दल गुरुजींचे खूप खूप आभार. आणि इकडे हे कसं मंदिर आहे? हां, तशी मूर्ती. अच्छा, कोल्हापूरची महालक्ष्मी सेम तशी मूर्ती आहे. अच्छा, 1-2 मिनटं आपण झूम करू. ओके. आणि हे इकडचं भैरवनाथ. अच्छा, भैरवनाथ आहे. 1 मिनटं मिलिंद सर, हे भैरवनाथाचं मंदिर आहे मित्रांनो. खूपच सुंदर असे दर्शन झालेले आहे आणि गुरुजींनी खूपच सुंदर अशी माहिती दिलेली आहे. तर आपण मंदिराचं बाहेरचं जे कोरीव काम आहे ते आपण पूर्ण आता कव्हर करू, एक राऊंड घेऊ मंदिराचा. आणि गुरुजींचा आपण नंबर पण घेतलेला आहे. परत आपण नक्की येऊ. इथे मुक्कामाची पण व्यवस्था वगैरे होईल असं त्यांच्या बोलण्यात आलं आहे. खूपच निसर्गाचं सानिध्यात मंदिर आहे मित्रांनो. हे एकदम जुनं मंदिर आहे. कोरीव काम बघा ना मंदिरावरचं. पिलर. मिलिंद सर है ना? खूप सुंदर. दोन मिनटं. इथं गणपती बाप्पा आहे वाटतं. हो ना. आपण नाशिकमध्ये एवढं जवळ असून हार्डली 70 ते 80 किलोमीटरच्या अंतरावर मिलिंद सर आहे. आणि हे सगळी जी हिस्ट्री आहे ना, सीताहरण आहे ना, ही सगळी हिस्ट्री त्याची या मंदिराची. म्हणजे या मंदिराचं हा रूटच तो होता मेन. हा जो रूट होता ना सीताहरणचा, हा तोच रूट होता. म्हणून ते विश्रामगडाचं वरचं जे म्हणता ना, ते तिथं जटायू पक्षींचं खूप हे होतं व तिथे. ते बाबांनी पण सांगितलं होतं, जटायू पक्षी सारखा विश्रामगडाचा वरचा टॉपचा व्ह्यू द्रोणनी जर घेतला ना, तो जटायू पक्षी सारखा दिसतो. अच्छा. तर ती पण एक हिस्ट्री. आणि त्याच्या पुढे गेलं कडलं की टाकी देतो, जिथं सीताहरण म्हणजे रावणाचं आणि जटायूजींचं जिथे युद्ध झालं होतं, तिथं रामाच्या मांडीवर जटायूजींनी प्राण त्याग केला होता, ते टाकी. अच्छा. म्हणजे तो पूर्ण हा रूपच आहे पूर्ण. खूपच छान. मित्रांनो, सुंदर आपले असे दर्शन झालेले आहे. इकडे गुरुजी परत बसले. मंदिराचा परिसर पण खूप मोठा आहे आणि हा व्हिडिओ पण खूप मोठा होतो आहे. तर आपण 1-2 मिनटं गुरुजींशी काही चर्चा करू महत्त्वाची, त्याच्यानंतर व्हिडिओ एंड करू. मित्रांनो, आपल्याला गुरुजींनी सुंदर अशी माहिती दिली, मंदिराचं महत्त्व समजावून सांगितलं. जगदंबा मातेचं मंदिराचं दर्शन घेऊन, मातेचं दर्शन घेऊन मन एकदम तृप्त झालं, येणं सार्थक झालं आपलं. आत्तापर्यंत आपण इथं कधीच आलो नव्हतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल
तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. चला मित्रांनो, आपण या सुंदर अशा जगदंबा मातेच्या मंदिरातून आपण निघतच होतो आणि आपल्याला इथं फार प्रेमळ लोक भेटली. ते म्हणतात ना, गावाकडची लोक खूप प्रेमळ असतात. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे सगळेजण आहेत. तर आपण आता इथून निघतोय आणि पुन्हा यांना आपण कमिटमेंट दिली की पुन्हा एक तर मुक्कामी येऊ विथ फॅमिली, नाही तर वन डे रिटर्न तरी येऊ. गुरुजींनी खूप सुंदर माहिती दिली. चला भेटूया मग. ओके, धन्यवाद.